राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। प्रशांत किशोर हे देशातील अनेक राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीवर काम करत आले आहेत। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील। सुशांत, नक्की काय घडतंय तिथे, काय नेमकी अधिकची अपडेट आहे? बिहार निवडणुकीत बांकीपूरच्या विजयानंतर आता प्रशांत किशोर जे राजकीय रणनीतिकार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आज देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांच्या भेटीला आल्याचं कळत आहे। मात्र त्याच्यात सुनेत्रा पवारांसोबत त्या देवगिरी बंगल्यावर पार्थ पवार देखील उपस्थित आहे। आता पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे महाराष्ट्र दौरा देखील करणार आहेत, तर त्याच अनुषंगाने हे भेटीगाठी असतील आणि ही कालच्या ज्यांच्या विजयानंतर मात्र ही एक त्यांची शुभेच्छा भेट असू शकते असं वर्तवलं जात आहे। जी धन्यवाद सुशांत दिलेल्या या माहितीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे।